राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून सोलापुरातही पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे। गेल्या 15 दिवसांपासून थंडावलेला व केवळ पुणे मुंबईपर्यंतच पोहोचलेला मान्सून आता सक्रिय होऊन पुढे झेपावण्याची शक्यता निर्माण झाल्याचं हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खोळे यांनी सांगितलं। दरम्यान पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात आठवडाभर म्हणजेच दिनांक 19 जून पर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवत असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यापुढेही 2 ते 3 दिवस पावसाचं सातत्य टिकून राहणार आहे। मराठवाड्यातील सर्व 8 जिल्ह्यात शुक्रवारी, शनिवारी 2 दिवस मध्यम पावसाची शक्यता जाणवत असून त्यापुढेही 2-3 दिवस पावसाचं सातत्य टिकून राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं। जूनच्या पहिल्या आठवड्यात लातूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवत असल्याचं त्यांनी सांगितलं। आठवड्याभरात खंड पडला होता, परंतु सोलापूर जिल्ह्यात काही भागात हलक्या सरी कोसळल्या। मात्र मान्सून पुन्हा जोर धरणार असल्याचं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। 4 ते 5 दिवसांच्या खंडात शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागती उरकून घेतल्या। काही विभागात खरीप पेरणीला सुरुवात देखील झाली आहे। उद्यापासून सर्वत्र पाऊस सुरू झाल्यास खरीप पेरणीला खोळंबा होईल असं दिसत असल्याचं त्यांनी सांगितलं।